नमस्कार. दीपमालाज किचन अँड फॅमिलीमध्ये मी दीपमाला भट तुमचे मनापासून स्वागत करीत आहे. तर आज आपण बनवायची आहे फ्लावर व वाटाण्याची भाजी. साधी सोपी भाजी आहे आणि खूप सुंदर लागते. चला भाजी बनवूयात. तर इथं मी कढई गरम केलेली आहे. त्याच्यामध्ये तेल 2 चमचे घातलेले आहेत आणि तेल व्यवस्थित गरम झालं की आपण त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकायचे आहेत. कोणत्याही पदार्थामध्ये फोडणी ही चांगली बसली पाहिजे, मग त्या भाजीला छान अशी चव येते. आता मी मोहरी टाकलेली आहे, जिरे टाकले, त्याच्यानंतर मी कढीपत्ता घातलेला आहे आणि वाटाणे घातलेले आहेत. तर मी इथं कांदा घातला नाही आहे. चातुर्मास चालू असल्यामुळे मी कांदा लसूण खात नाही. नैवेद्यामध्ये तर मी अजिबात कांदा लसूण घालत नाही. आता फ्लावरची छोटे छोटे असे काप करून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून वगैरे असा फ्लावर घेतलेला आहे आणि आता तो सुद्धा मी या वाटाणा वगैरे घातलेला त्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आता असा परतून घ्यायचा आपण फ्लावर. बघा फ्लावरचा कलर चेंज होत आलेला आहे. थोडं आपण ह्याला पाणी सुटण्यासाठी झाकण लावून ठेवूया. म्हणजे एक 5 मिनटं लावलं होतं मी झाकण. व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये मी टमाटा घालते. बारीक चिरून मी टमाटा घेतलेला आहे, तो सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. फ्लावरची भाजी कोणी खात नसेल तर या प्रकारे करून बघा, नक्की मुलंसुद्धा खातील. आता आपण ह्याच्यामध्ये हळद घातलेली आहे. हा आहे पावभाजी मसाला आणि हा आहे गोडा मसाला. 1 चमचा घेतलेला आहे. पावभाजी मसाल्याने खूप छान टेस्ट येते भाजीला आणि मी सेंधव मीठ वापरते. तुम्ही कोणतं तुमच्याकडे असेल वापरात ते वापरलं तरी चालेल. आता आपण लाल तिखट घालायचं आहे. मी इथं 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे. 1 ते 1.5 चमचा आहे. माझा मोठा आहे जरा चमचा. आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं. तुम्हाला जशी तिखटानुसार हवी असेल तशी तुम्ही तिखट कमी जास्त वापरू शकताय. आणि थोडंसं पाणी घातले मी 1 वाटी. म्हणजे आपलं फुलपात्र वाटी असते त्या वाटीनं मी पाणी घातलेलं आहे. व्यवस्थित आता हे परत मिक्स करून घ्यायचं. आता आपण याच्यावरती झाकण लावून ठेवूया 10 मिनटं. बघा आपली भाजीचा कलर कसा दिसतोय. आता याच्यात मी ओलं खोबऱ्याचा चव घातलेला आहे खिसून. कोथिंबीर घातलेली आहे. आणि थोडंसं गूळ घातलेलं आहे. तुम्ही नाही घातला तरी चालेल, पण तुम्ही गूळ घातला तर एक वेगळीच टेस्ट येईल भाजीला. आता सगळं भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आता एक 5 मिनटं मी झाकून ठेवलेलं आहे. आता बघा भाजी
आपली पूर्णपणे शिजलेली आहे. हे बघा शिजलेली आहे भाजी. आणि ही भाजी खूप छान लागते पुरीबरोबर, भाकरीसोबत, चपातीसोबत. चातुर्मास चालू असल्यामुळे मी कांदा वापरलेला नाही आहे. आणि जे कोणी कांदा चातुर्मासात खात नाहीत त्यांना अशा प्रकारे भाजी बनवता येईल. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि नक्की ट्राय करा आणि कमेंट करा. बाय.